नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा आपला 22वा पार्ट आहे. तर यामध्ये आजचा पहिला क्वेश्चन आहे, 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला? तर बघा, राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला होता तो ऑप्शन डी करेक्ट आहे आपलं. चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ. बघा, चौधरी चरण सिंह हे भारताचे माजी पंतप्रधान होते. तसंच त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी मोठे योगदान दिले होते. आणि 23 डिसेंबर हा जन्मदिन असून त्यांच्या सन्मानार्थ हा राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर काय त्यांचा जन्मदिन. तर बघा, अशा प्रकारे आपण करंट अफेअर प्लस GK GSचे क्वेश्चन यामध्ये घेत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर पुढचा प्रश्न आहे, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा, 2025ची आहे आणि ICC चॅम्पियन्स आहे. तर ही पाकिस्तान आणि UAE म्हणजेच आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. तर पाकिस्तान आणि UAE ही पार पाडली जाणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला दिली आहे. मात्र काही आंतरराष्ट्रीय राजकीय आणि सुरक्षा मुद्द्यामुळे काही सामने UAE देखील आयोजित करण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे ही स्पर्धा आहे. पुढचा प्रश्न आहे, श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर बघा, नुकतंच श्याम बेनेगल यांचं निधन झालेलं आहे. तर ते कला या क्षेत्राशी निगडीत होते, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. श्याम बेनेगल हे भारतीय सिने क्षेत्रातील एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते. दिग्दर्शक हा शब्द लक्षात असू द्या. तसंच त्यांची खास ओळख सांगायचं झालं तर सामाजिक विषयावर आधारित ते चित्रपट बनवत होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार पण जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर बघा, 2024चा फोटोग्राफी पुरस्कार हा बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झालेला आहे. तो आहे जर्मनी या देशाचा, म्हणजेच डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. आणि बैजू पाटील कुठले आहेत? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचं मोठं फोटो स्टुडिओ पण आहे आणि हे असे प्रकारे फोटोग्राफी खूप सुंदर सुंदर करतात. त्यांना याच्या अगोदरही खूप सारे पुरस्कार भेटलेले आहेत. तर बैजू पाटील यांना छायाचित्रण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना हा जर्मनीकडून क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024चा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी दिला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका. बाल्ड ईगल हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो शक्ती, स्वातंत्र्य आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. 1782 साली तो राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला होता. तसंच पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेश आणि कोणत्या राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी करार केला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मणिपूर या राज्याने. तर उत्तर प्रदेश आणि मणिपूर सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेसाठी करार केला आहे. तसंच या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर विविध राज्यामधील लोकांमध्ये परस्पर समज वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता, आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, आरिफ मोहम्मद खान यांची बिहार, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. ते भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व तर आहेतच, तसंच विविध सामाजिक धार्मिक सुधारणाच्या विषयावर त्यांनी काम देखील केलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे आता, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर बघा, बेसाल्ट खडक जो आहे आपला महाराष्ट्राच्या पठारावर, तर ह्याचं कोणत्या भागात जास्त जाडी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, पश्चिमेकडील भागात याची जाडी जास्त आहे. बघा, सह्याद्रीला लागून जो पश्चिमेकडील भाग आहे महाराष्ट्राचा आपला, तर ह्या इथे म्हणजे अशा प्रकारे इकडच्या भागात ह्याची जाडी जास्त आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आपलं धुळे जिल्हा, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन. कारण धुळे हा जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यामुळं हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या देखील कसा आहे, समृद्ध आहे, फक्त ह्या उत्पादनामुळे किंवा ह्याच्या दुधातुपाच्या व्यवसायामुळे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव
आणि डॅश डॅश हे घटक वापरले जातात. तर उंची, उठाव आणि उताराची दिशा म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. उंची, उठाव आणि उताराची दिशा यावरून आपण प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी हे घटक वापरतो. पर्जन्यमानाच्या आधारावर देखील आपण भौगोलिक विभाग ठरवतो, परंतु हे प्राकृतिक विभाग असल्यामुळे आपल्याला हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पितळखोर लेणी. पितळ पाहिजे इथे, थोडं प्रिंट मिस्टेक झालेली. तर पितळखोर लेणी जी आहे तर ही सर्वात प्राचीन लेणी आहे आणि ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. तसंच ही बौद्ध लेणी देखील आपण म्हणतो. त्याचं इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात तयार करण्यात आलेली ही लेणी आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर सर्वाधिक जास्त तालुके आहेत नांदेड आणि यवतमाळ. किती? तर 16 तालुके या नांदेड आणि यवतमाळमध्ये आहेत. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. 16 तालुके, सर्वात जास्त तालुके म्हणजे किती? तर 16 तालुके आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापलेला आहे? तर दक्षिणी पठाराने ह्याचं करेक्ट आन्सर आहे 86%. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महाराष्ट्र राज्याचा 86% भाग दक्षिणी पठाराने व्यापलेला आहे आणि हा भाग प्रामुख्याने कुठे आहे? तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश प्रदेशात मोडतो. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश अशा प्रकारे तो दक्षिणी पठार म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे? कमी आहे. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार 700 किलोमीटर आहे. म्हणजे बघा आता ही जर महाराष्ट्राचा नकाशा आहे आपला, आता ह्यांनी काय विचारलं आहे? पूर्व पश्चिम म्हणजे हा झाला पूर्व पश्चिम आणि हा झाला दक्षिण उत्तर. तर पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? कमी आहे. कारण दक्षिण उत्तर विस्तार आहे 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम विस्तार आहे 800 किलोमीटर. त्यामुळे अशा प्रकारे आपलं फर्स्ट नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही भ्रंशमूलक उद्रेक म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. भ्रंशमूलक उद्रेकामुळे ही निर्मिती झाली आणि यातूनच बेसाल्ट खडक तयार झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बघा जोगेश्वरी लेणी जी आहे ही मुंबई उपनगर म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मुंबई उपनगरात ही स्थित आहे आणि भारतातील अगदी प्राचीन हिंदू लेण्यापैकी एक लेणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? तर मनुदेवी हा धबधबा कुठे आहे स्थित? याचं करेक्ट आन्सर आहे जळगाव. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मनुदेवी हा धबधबा जळगाव जिल्ह्यात स्थित आहे आणि हा धबधबा पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण देखील आहे. बघा पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटील यांवर सत्यशोधक समाजांच्या विचारांचा प्रभाव होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज. आपल्याला इथे महात्मा फुले वाटू शकतं कारण महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे, परंतु ह्याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज. कारण शाहू महाराज यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रभावित झाले होते. तसंच त्यांनी सामाजिक सुधारणा, शिक्षणाच्या प्रसारासाठी देखील योगदान दिलं होतं. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? तर महाराष्ट्रात कार्यरत नसणारी संस्था कोणती आहे? बघा पहिलं ऑप्शन आहे लंडन मिशनरी सोसायटी, स्कॉटिश मिशनरी सोसायटी, अमेरिकन मराठी मिशन आणि पोर्तुगीज मिशनरी सोसायटी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पोर्तुगीज मिशन सोसायटी. आता हे ऑप्शन पाहिले की आपल्याला लगेच वाटू शकतं हा हे तर सगळेच परकीय आहेत म्हणजे हे कोणीच नसेल महाराष्ट्रात, पण तसं नाही. तर फक्त हे बाकीचे लंडन, अमेरिकन आणि स्कॉटिश ह्या तिन्ही मिशनरी महाराष्ट्रात कार्यरत होत्या. फक्त पोर्तुगीज मिशनरी महाराष्ट्रात कार्यरत नव्हती. कारण पोर्तुगीज मिशनरी कुठे सक्रिय होत्या? तर गोव्यामध्ये त्या सक्रिय होत्या जिथे पोर्तुगीज राज्य होतं. इतर 3 संस्था महाराष्ट्रात शैक्षणिक सामाजिक कार्य करत होत्या. तसंच पुढचा प्रश्न पाहूया आता, हिंदू लेडी या टोपण नावाने कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या लिहायच्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर रखमाबाई. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर रखमाबाई यांनी हिंदू लेडी या टोपण नावाने सामाजिक मुद्द्यावर लेखन केलं. तसंच त्या महिलांच्या हक्कासाठी देखील कार्य करत असत
अग्रगण्य कार्यकर्त्या म्हणून त्यांना महिलांसाठी ओळखलं जातं. तर पुढचा प्रश्न आहे, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, श्री विचारवती नावाची त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केली, जी स्त्रियांच्या शिक्षण सशक्तीकरणासाठी कार्यरत होती. पुढचा प्रश्न पाहूया. सन 1927मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, हे एक पाक्षिक होतं, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी हे 1927मध्ये सुरू केलं होतं बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक. त्याचा उद्देश काय होता? तर अस्पृश्यांसाठी सामाजिक न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणे हा त्याचा उद्देश होता. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते दीनबंधू, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपला करेक्ट आहे. या वृत्तपत्रातून समाजातील विषमता व अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जात असे. बघा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाकडे पाहिले जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे र.धो. कर्वे, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं बरोबर आहे. र.धो. कर्वे हे भारतातील कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते मानले जातात, कारण त्यांनी स्त्री शिक्षण, पुनर्विवाह व कुटुंब नियोजनासाठी काम केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाज डॅशची शाखा होती? तर आर्य महिला समाज ही प्रार्थना समाजाची शाखा होती, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. प्रार्थना समाजाची शाखा असून या संस्थेचा उद्देश काय होता? तर महिलांचे सशक्तीकरण व शिक्षणाचा प्रसार करणे हा याचा उद्देश होता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. तुम्ही कोणती सरळ सेवा द्या किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी द्या, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे आपण अशा प्रकारे ते क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करत चला मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देत चला. थँक्यू व्हेरी मच.